नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, मसाबा महाराज की, मसाबा महाराज की, येते वीर होऊन नाही देणार, नहीं देना, नहीं देना, येते वीर होऊन नाही देणार, नहीं देना, नहीं देना, आमच्या हक्काचं पाणी जाऊन देणार, नहीं देना, आमच्या हक्काचं पाणी जाऊन देणार. नहीं देना. या ठिकाणी जे ज्यांची वीर या ठिकाणी चालू आहे त्यांना खरं तर संपूर्ण गावच्या वतीने विनंती असेल, खरं तर आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण या ठिकाणी एक गाव एकीकडे आणि आपण एकीकडे असं न करता सामाजिक बांधिलकी म्हणून पाणी देखील राहिलं पाहिजे, गाव देखील या ठिकाणी राहिलं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी राहिल्या पाहिजे. सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी सर्व गावच्या विनंतीला मान देऊन ठीक आहे तुमची जागा आहे, पण त्या जागेमुळं तुमच्या विहिरीमुळं म्हणजे जो आपला जो हे आहे का म्हणतो आपलं जे महत्त्व आहे ते महत्त्वच कमी होणार आहे. म्हसोबारांचं महत्त्व काय आहे? जागृत देवस्थान आहे, जागृत पाणी आहे. जर हेच महत्त्व कमी झालं तर त्याचा काय उपयोगच नाही. म्हणून त्यांना देखील आम्ही गावच्या वतीने विनंती करतो, गाव एकीकडे तुम्ही एकीकडे जाऊ नका. विनंती असेल तुम्ही ते विहिरीचं काम लवकरात लवकर या ठिकाणी बंद करायचे एवढीच त्यांना देखील विनंती असेल. धन्यवाद. नमस्कार, मी धीरज सर्जने ग्रामस्थ बोलतोय. आमचं गावचं ग्रामस्थ दैवत म्हणजे जागृत देवस्थान या म्हसोबा महाराज आहे. तर या देवस्थानची शान म्हणजे आमचं झिऱ्याचं पाणी, हे ताजं पाणी आणि हे जमिनीच्या एवढ्या उंचावर हे पाणी म्हणजे एक जुन्नर तालुक्याची पण एक शानच आहे. आणि ह्या पाण्यामुळे आमच्या गावची ओळख आहे. आणि हे पाणी हे आमच्या हक्काचं आहे आणि ते देवाचं आहे, ते जागृत आहे. ते पाणी कोणाच्या विहिरीच्या कामामुळं किंवा कोणाच्या त्या ब्लास्टिंगमुळं ते पाणी जावं नाही अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची विनंती आहे. एवढीच विनंती ठेवून सगळ्यांनी मान ठेवायचा आणि कोणालाही वाद न होता त्यांनी आपलं काम विहिरीचं बंद करावं एवढीच आमची इच्छा आहे. बस. म्हसोबा महाराज की, म्हसोबा महाराज की, म्हसोबा महाराज की. इथं वीर होऊन देणार नाही म्हणजे नाही देणार, इथं वीर होऊन देणार नाही म्हणजे नाही देणार, इथं वीर होऊन देणार नाही म्हणजे नाही देणार. आणि या पाण्यासाठी जर आम्हाला प्रशासनाने या ठिकाणी जर साथ दिली नाही किंवा त्या स्वतः त्या मालकाने साथ दिली नाही तरी आम्ही इथे सर्वजण आंदोलन करीन. आमच्या प्राणाचा त्याग केला तरी आम्ही मागं पुढं बघणार नाही. कारण आमचं जागृत देवस्थान आहे, ग्रामदैवत म्हसोबा महाराज हे जागृत देवस्थान आहे. त्यासाठी आम्ही आमच्या प्राणाची आहुती सुद्धा देईल. पण खरं तर आदिवासी भागाचं पाणी असेल, आमचं पाणी असेल, पिंपळगाव असेल, आलदरे असेल, जे आदिवासी भाग खरं तर या पाण्याचा उपभोग घेतात त्यांचं पाणी आम्ही जाऊ देणार नाही म्हणजे जाऊ देणार नाही म्हणजे जाऊ देणार नाही. आमच्या पाणी, आमच्या पाणी, आमच्या नाही जाऊ देणार, नाही जाऊ देणार, नहीं जाऊन देना, नाही जाऊन देणार, नाही जाऊन देणार. सर बाजूला विहीर चालू आहे, हा त्याला तुमचा विरोध काय? समजा त्यांनी बोरवेल मारले, ब्लास्टिंग केलं तर हे पाणी गेलं तर ते देणार आहेत का? हा समजा ते उद्या असं म्हणले हा. की आम्हीच तुम्हाला पाणी पुरवतो तर कस काय पुरवणार? आता इथं हा इथं चालू आहे पाणी आपलं कंटिन्यू, बिना लाईटचं पाणी चालू आहे. हा ते काय लाईट आल्यावर चालू होणार आहे का? हा तुमची मागणी काय? आमची मागणी आहे हे कंटिन्यू पाणी चालू राहिलं पाहिजे ना आपल्याला. आमची 2 गावं चालतात, सर्जनवाडीत हे 3 गावं चालू असतात. गावातली पण पाणी नेतात इथून आणि हे पाणी चेकअप केलेले आहेत, याच्यात काही फॉल्ट नाही. हा फिल्टरपेक्षा पण चांगलं पाणी फिल्टरपेक्षा चांगलं पाणी. तुमचं काय नाव? राजू घोगरे कुठे राहता? इथलंच आहे काय अल्दर ठाकरवाडी. सर हे पाणी कंटिन्यू राहिलं पाहिजे आम्हाला. देवाचा पुजारी आहे मी. प्रत्येक यात्रेच्या वेळेस गुलाब किसन घोगरे. किती वर्ष पूजा करता येते? जवळजवळ 60-70-80 वर्ष. तुमचं वय किती आहे? माझं वर्ष 45 आहे, पण आई वडिलापासून चाललेलं आहे. आजोबा पंजोपासून चालू आहे. हो जरा किती वर्षापासून आहे? हा जरा आम्हाला आठवत नाही जरा. आमच्या आजोबा पंजोबापासून हो हो चालू हो आहे. हो. मग आता तुमची मागणी काय? आमची मागणी काय नाही, आमचं हे पाणी continue गेलं नाही पाणी पाहिजे. चालू पाहिजे ना आम्हाला. जरा चालूच राहिलं पाहिजे, हो हो हो. बंद नाही झाला पाहिजे. नाही बंद नाही झालं पाहिजे. आता बाजूला जे विहीर शेतकरी घेतोय हो त्यांच्या जागेत घेतो. त्याला आम्ही म्हणतो 500 फुटाच्या नंतर तिकडे बांधा, तिकडे विहीर खोदा ना.
काय केलं? आमचं म्हणणं आहे की हे मग हे पहिल्यापासून जेव्हापासून आम्हाला आठवत नाही तेव्हापासून ह्या झरा चालू आहे. आम्ही त्याच्यानंतर हे मंदिराचं काम केलं. हे पाणी बंद नाही झालं पाहिजे. आणि ही बाजूला विहीर जी चाललेली आहे तिच्या ब्लास्टिंग वगैरे केलं तर हे पाणी जाऊ शकते आणि ह्या मंदिराला तडे जाऊ शकतात. आम्ही कमीत कमी ग्रामस्थांनी वर्गणी काढून हे 25 लाख रुपये खर्च करून हे मंदिर बांधलेलं आहे. इथली प्रत्येक गोष्ट आम्ही इतकी काळजीपूर्वक, जागृत देवस्थान आहे त्यामुळे इतकी काळजी घेतात ग्रामस्थ. तर यांना आम्ही समजून सांगितलं तुम्ही तुमच्या हद्दीतच विहीर घ्या पण थोडी दूर घ्या जेणेकरून या झऱ्याचं पाणी ब्लास्टिंगमुळे ते जाणार नाही. पण त्यांना समजू नये ते लोक ऐकत नाही. आता झरा अरे ते रवी विहीर अंतर किती? 30 ते 35 फूट आहे. मोजले का कधी? मोजले? 40 फूट ना हो? 40 मोजले. मोजून पाहिले का प्रत्यक्ष? हो मोजले 40 ना. 30 का 40 का 35? 40 पुढची भूमिका काय? त्यांनी ती विहीर बाजूला घ्यावं. आम्हाला त्यांच्या सातबाऱ्यात त्यांनी कुठेही घ्यावं पण इथं 500 फूट अंतर सोडून घ्यावं एवढी इच्छा आहे. सर्वप्रथम असं म्हणजे सर्व ग्रामस्थांची, सर्व दोन्ही आदिवासी वस्तींची सगळ्यांची अशी एकच मागणी आहे की या झऱ्याचं पाणी नाही गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट मंदिराला कुठल्याही प्रकारचं हानी नाही पोचली पाहिजे. आमची एवढीच मागणी फक्त त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे आपण 2 वेळा 3 म्हणजे समज देऊन पण त्यांनी ते काम चालू केलेलं आहे. ते थांबवा. आम्ही तहसीलदाराला पण अर्ज दिले, BDOकडे पण जाणार आहे. कोणी अजून आमदार खासदार ज्यांची गाठ घेता येईल त्याच्या प्रत्येकाकडे जाऊन हे काम बंद व्हावं असे अपेक्षा साहेब करणार आहे. आमचं म्हणजे सर्जनवाडीतून जे पाण्यासाठी इथं हे घेतात पाणी पितात तर आमचे ग्रामस्थ धीरज सर्जन म्हणून रोज या ठिकाणी पाणी नेतात. त्यांनी काल पाणी नेलं आणि काल विहिरीचं खोदकाम झालं. त्यांनी आज सकाळी पाणी न्यायला आलं तर ते बोलले पाणी कमी झालेलं आहे. मी अजून तर विहिरीचं काम पूर्ण पण नाही. आता आपण जर विहिरीत गेलो तर विहिरीत आता तळ्यात पाणी आहे, तिथे विहिरीत पाणी आता म्हणजे हे पाणी तिकडे जाते काय हीच खरं तर आता या ठिकाणी शंका निर्माण झालेली आहे. कारण कालच्या पाण्यात आणि आजच्या पाण्यात या ठिकाणी मी फरक जाणवतोय. तो धीरज सकाळी मंदिरात आल्या बोलला की कालपेक्षा आजचं पाणी कमी झालेलं आहे आणि कालच खोदकाम झालेलं विहिरीचं. जर उद्या परवा कसं झालं तर हे बाय चान्स हे पाणी सुद्धा बंद होऊ शकतं. ठीक आहे ते बोलले का तर आम्ही समजा पाणी गेलं तर पाणी देऊ पण ते देऊन काय फायदा? हे पवित्र पाणी, याला नाही शाप नाही काही नाही काही नाही. देवाच्या दारातलं. देवाच्या दारातलं पवित्र पाणी आहे. हे कोणतं देणार? विहिरीचं पाणी देणार? अपवित्र पाणी देणार? हे पवित्र पाणी आमच्या कित्येक पिढ्या या ठिकाणी खरं तर पाणी वाहते. जर त्यांनी तुमची विनंती ऐकली नाही तर तुमची ग्रामस्थांची काय भूमिका राहणार? आम्ही या ठिकाणी ठाम मांडणार, आंदोलन करणार, ठिय्या आंदोलन या ठिकाणी करणार, उपोषण करणार. आम्ही तहसीलदार असेल BDO साहेब असेल यांच्या सर्वांच्या कानावर घालून आम्ही या ठिकाणी ते ठिय्या आंदोलन करणार. यांनी जर काम बंद नाही केलं तर कागदपत्र बास्टिंग असेल किंवा आम्ही कॉन्ट्रॅक्टर बरोबर बोललेलो आहे त्यांना पण सांगितले अशा ना असं आहे आमच्या मंदिर किंवा पाण्याला या ठिकाणी धोका निर्माण आहे, तुम्ही ते काम त्या ठिकाणी बंद करा. तरी देखील त्यांनी काल काम स्टेशनला केलं. काही निवेदन दिलंय का? पोलीस स्टेशनला निवेदन दिले आम्ही. अजून म्हणजे निवेदन आम्ही आता देणार आहे. तहसीलदार साहेब असेल BDO साहेब असेल पोलीस स्टेशन असेल स्टेशनला देऊन ठेवा ना. हो पोलीस स्टेशनला देणार. नमस्कार. प्राथमिकता या विषयावरती आम्ही एकदा मसोबा महाराज ट्रस्ट असतील, ग्रामस्थ असतील या सर्वांनी मिळून आम्ही त्यांना एक समज दिली आणि आमच्या हनुमान मंदिरामध्ये एक सामाजिक सर्वांच्या क्षेत्रातून त्यांना आम्ही एक समुचितपणे मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये आरेरावीची भाषा करून आम्ही ह्याच जागेवरती विहीर खणणार, जागा आमच्या मालकीची आहे, आम्ही कोणाला घाबरत नाही, आम्ही भीत नाही, ह्या उद्देशाने त्यांनी आम्हाला हे केलं. त्यानंतर आम्ही त्यांना तरी नातेवाईक असतील, त्यांच्या जवळचे संबंधित असतील, या सर्वांना आम्ही त्यांच्याकडे समजण्याचा प्रयत्न केला परंतु तरी त्यांनी ऐकलं नाही. आम्ही काल तहसीलदार यांना त्याबद्दल एक लेटरही दिलेलं आहे आणि आमची मूळ समस्या अशी आहे की अनेक आमच्या पिढ्यांपासून अनेक वारंवार इथं पाणी चालू आहे आणि ह्या पाण्याचा झरा हा झरा अजूनपर्यंत तरी जुनी मंडळी असतील किंवा आमच्या पिढीचे असतील किंवा आमच्या पिढीच्या भविष्यामध्ये येणाऱ्या पिढी यांना हे पाण्याचा झरा कायमस्वरूपीच असा राहावा. आणि हे मंदिर आम्ही गेल्या पाठीमागच्या 10 वर्षापूर्वी मंदिराचं काम केलं. मंदिराचं काम करत असताना आम्ही ते एक फायटिंग न करता या मंदिराचा ज्यावेळेस मटेरियल वापरत त्यावेळेस फक्त खाली आम्ही त्याला एक रोलिंग करून आम्ही तिथं ते सगळी मंदिराची इमारत उभी केलेली आहे. आणि हे करत असताना आम्ही पाण्याला कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये निर्माण. आणि आमचं जागृत देवस्थान आहे. ह्या जागृत देवस्थानमध्ये नगर असेल, अकोला असेल आणि अनेक ठिकाणावरून खूप लोक इथं प्रमाणात दर रविवारी इथे कमीत कमी 100 ते 150 लोकांचा मॉब जमा होतो. मंदिराला येतात. ह्या पाण्याचं पण ते अत्यंत सुख घेतात. परंतु जर
उद्या ह्या विहिरीच्या कामामुळे जर पाणी गेलं, मंदिराला तडे गेले, तर जी आपली भावनिक जी अस्मिता आहे, ही अस्मिता कुठंतरी डगमगण्याचं काम होईल असं सर्व ग्रामस्थांची मंदिराला तडे जातील ही भीती का झऱ्याचं पाणी जाईल? दोन्ही पण मंदिराला सुद्धा तडे जाण्याची पाणी नाही गेलं पाहिजे. ह्या दोन्ही पण गोष्टी आहेत. आणि येथील जे समाज आहे, ठाकर समाज, आदिवासी समाज जो आहे, त्या आदिवासी समाज ह्या पाण्यावरती त्यांचा उदरनिर्वाह अनेक वर्षापासून चालू आहे. शेजारी पिंपळगावला अजून त्या लोकांना पाण्याची टाकी उभी आहे, पण त्यांच्या कमीत कमी 4-5 पिढ्या किंवा त्या लोकांना जसं समजत नाही तसं ते इथूनच पाणी पिण्याचा त्यांचा उदरनिर्वाह हाच आहे. आमच्या वाडीची जी आलदर ठाकरवाडी आहे त्यांचा उदरनिर्वाह हाच होता, पण गेले मागील 10 वर्षापासून त्यांना आम्ही ग्रामपंचायतचं पाणी दिल्यामुळं त्यांचं इथं पाण्याचा वावर आता सध्या कमी आहे. पण तरी पण जी लोक आहेत ती लोक त्यांना हे पाणी गोड आणि छान लागत असल्यामुळे ते इथूनच पाण्याचा वापर कमीत कमी रोज सकाळी 100 ते 150 कुटुंब ह्या पाण्याच्या झऱ्यावरती त्यांचं पाणी पिण्याचा उदरनिर्वाह ते करत आहेत. त्यामुळं जे काही विहिरीचं काम चालू आहे ते शासन दरबारी लवकरात लवकर जाऊन त्यासाठी तहसीलदार असेल, जे काही राजकीय पुढारी असतील, BDO असेल, ग्रामपंचायत असतील, व्हिडिओ काय म्हणाले? नाही BDOंची आमची गाठ झालेली नाही आहे. आणि काल तहसीलदारांकडे आम्ही गेलो होतो, त्यांची पण गाठ नाही झाली. ते आम्हाला काल संध्याकाळी 5 वाजता भेटणार होते. आज सकाळी त्यांना संपर्क केला असता, ते पुण्याला आहेत. काय तुमची नमस्कार. आमचे असा विषय आहे की आमचं ग्रामदैवत श्री मसो महाराज देवस्थान या ठिकाणी आहे आणि गेले अनेक पिढ्या आमच्या इथं आमच्या महाराजांची ओळख म्हणजे आमचं जागृत पाणी आहे. आणि हे जागृत पाणी असताना अनेक पिढ्यापासून हे जागृत पाणी या ठिकाणी वाहतंय. आणि आमचेच ग्रामस्थ आहे, आमच्याच गावचे, त्यांनी एक 40 ते 50 फुटावर आमच्या मंदिराच्या उजव्या बाजूला त्या ठिकाणी विहिरीचं नवीन खोदकाम केलेलं आहे. त्या खोदकामामुळे आमच्या झरायचं या ठिकाणी ते विहीर जे खोदताय ती जागा कोणाची? ती जागा त्यांची स्वतःची, त्यांच्या मालकीच्या जागेत? त्यांच्या मालकीच्या जागेमध्ये मालकीच्या जागेत ते खोदू शकतात ना? खोदू शकतात. पण खोदत काम असताना त्यांनी तिकडे विहीर खोदली काल, म्हणजे 2-3 दिवस खोदायचं काम चालले, तर पण इथं पाणी कमी झालेलं आहे आणि झऱ्याचं पाणी इथं कमी झालेलं आहे. आम्ही त्यांना विनंती पण केली होती, तुम्ही इथे विहीर खोदू नका, तुमचा दुसरा पॉईंट असेल तर दुसरा पॉईंट त्या ठिकाणी विहीर खोदा. पण म्हणजे संपूर्ण गावनी विनंती केली होती. त्यांचं काय नाव आहे? त्यांचं नाव सीताराम बाबूराव दप्तरे. ते काय म्हणतात? ते म्हणतात आम्ही इथेच खोदणार आहे विहीर. आणि आम्ही त्याला सांगितलं, जर तुमची इथं खोदली विहीर तर आपलं म्हणजे जो खरा आपला इतिहास आहे आणि आपली जी ओळख आहे पाण्यामुळे, आपलं जागृत देवस्थान मसो महाराज पण आहे आणि जागृत देवस्थान अनेक म्हणजे कितीतरी पिढ्या हे पाणी या ठिकाणी वाहते. आणि ह्या पाण्यामुळं आज संपूर्ण आदिवासी समाज, आमचा आलदरी ठाकरवाडी असेल, पिंपळगाव सिद्धनाथ ठाकरवाडी असेल, हे पिण्याचा पाण्याचा वापर या ठिकाणी करतात. आमच्या वाडीतून खालून सर्जिन वाडीतून देखील गुरंढोर असेल ते देखील इथे पाणी पितात किंवा मग पाणी पिण्यासाठी आमच्या सर्जिनवाडीतून ग्रामस्थ देखील या ठिकाणी जारच्या माध्यमातून पाणी नेतात, पितात. आणि विशेष म्हणजे आमच्या गावात अनेक नेते मंडळी येतात बाहेरच्या गावचे, ते सुद्धा इथं पाणी पिल्याशिवाय जात नाही. पहिली गोष्ट मी हे सत्य आहे. इथलं पाणी एवढं गोड आणि सुंदर पाणी आहे, पवित्र पाणी आहे आणि आज त्याच पाण्याला कुठेतरी धोका निर्माण होतोय. तर ग्रामस्थांनी त्यांना पण देखील विनंती केली होती, व तुमच्या विहिरीमुळे या ठिकाणी पाण्याला धोका निर्माण होतोय, तुम्ही ते काम या ठिकाणी बंद करा. तरी देखील त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. बघा, ते आमचेच ग्रामस्थ आहे. आम्ही काय कोणला काय अडवण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्यावर आम्ही त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत नाही, पण शेवटी आमच्या नात्यातलीच, आमचे पाहुण्याचे ते, आमचे गावकरी त्यांचे नातेसंबंध आमच्याच गावचेच आहे. पण कसं होतं, त्या विहिरीमुळे पुढे भविष्यामध्ये पाण्याला किंवा आमच्या झऱ्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर त्यांनी जर फाईटचा जर तिथे हे केला, उपयोग केला, तर त्या फाईटमुळे आमच्या मंदिराला सुद्धा या ठिकाणी, आमचं मंदिर आता 6-7 वर्ष या ठिकाणी हे झालेलं. आम्ही इथं सुद्धा पाय खणलेले नाही. इथं पक्का खडक आहे, खडकाव आम्ही त्या ठिकाणी ड्रिलिंग केली, त्याच्यात गज टाकून आम्ही पायामुळे खडका उचलला. का तर याला प्रॉब्लेम नको यायला झऱ्याच्या पाण्याला. जागृत पाणी जाऊ नये. पाण्याचा झरा आहे. हो, उन्हाळ्यामध्ये किती दिवस पाणी पडतं? कंटिन्यू, पाणीच बंद नाही. आयुष्यात पाणीच बंद झालं नाही. मी तुम्हाला ते सांगतो, आमच्या कित्येक पिढ्यांनी पाणी बंदच पाहिलं नाही. पाणी कंटिन्यू, पाणी त्या झऱ्याला पाणी आहे कंटिन्यू. दुष्काळ असो, पारीकडे लॉकडाऊन असो, नाही तर काही असो, पाणी कधीच बंद नाही. कंटिन्यू पाणी झरायला चालू आहे. खंड नाही झाला कधी, काय नाही झालं. पहिलं साडं देवाचं जागृत बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.